श्री गणेशाय नमः। श्री पांडव प्रताप कथासार अध्याय 26वा। लोमेश ऋषीने धर्मात सांगितलेली अष्टावक्राची कथा। पांडव वनवासात असता एकदा लोमेश ऋषी तीर्थयात्रा करीत करीत धर्माकडे येऊन पोहोचला। त्यावेळी अर्जुनाची आठवण होऊन सर्वजण चिंता करीत होते। तेव्हा लोमेश ऋषी त्यास अर्जुनाचे कुशल वर्तमान सांगून म्हणाला की तुम्हीही तीर्थयात्रा करावी। अर्जुनाने मुद्दाम तुम्हास असे कळविण्यास सांगितले आहे। अर्जुनास शंकरापासून पाशुपत व ब्रह्मास्त्र ही शस्त्रे मिळाली असून सांप्रत तो देवलोकी इंद्राच्या अर्ध्या राज्यासनावर बसून आनंदात आहे। हे ऐकून धर्मराजास व इतर सर्वांस फारच हर्ष झाला। मग धर्माने तीर्थयात्रेस जाण्याचे ठरवून जवळ असलेल्या ब्राह्मणास म्हटले की ज्याच्या अंगी चालण्याची शक्ती असेल त्यांनी आम्हाबरोबर यावे आणि उदयीक निघण्याचा विचार केला आहे। हे ऐकून बरेच ब्राह्मण धर्माबरोबर तीर्थाटनास निघाले। अशा रीतीने जाता जाता ते सर्वजण समंगा नावाच्या नदीजवळ आले। त्या नदीस पूर्वी मधुबाला असे नाव होते। तिला समंगा हे नाव पडण्याचे कारण धर्माने लोमेश ऋषीला विचारले। तेव्हा तो म्हणाला, एक मोठी विलक्षण गोष्ट आहे ती अशी, पूर्वी एकेकाळी मिथिला नगरीच्या जनकराजाने यज्ञ करण्याच्या निमित्ताने सुमारे 14,000 ब्राह्मण आपल्या घरी बोलाविले। त्यांचा यज्ञ समाप्त होताच सागराचा राजा वरुण यासही यज्ञ करण्याची इच्छा उत्पन्न होऊन त्याने आपला पुत्र बंदी यास ब्राह्मणास यज्ञाकरिता आणण्यास पाठविले। तो जनकाच्या घरी येऊन ब्राह्मणास नेण्याची आज्ञा मागू लागला। तेव्हा जनक म्हणाला, तू सर्व ब्राह्मणाशी शास्त्रवाद कर व जो वादात हरेल त्याला घेऊन जा। बंदी हा पहिल्यापासूनच मोठा वादविवाद करणारा होता। त्यात राजाने आवडणारी गोष्ट सांगताच त्याने प्रत्येक ब्राह्मणास वादास बोलवण्यास सुरुवात केली। जो वाद करण्यास न येईल अथवा वादामध्ये हरेल त्या ब्राह्मणाला खुशान उचलून न्यावे व समुद्रात टाकावे। तेथे वरुणाच्या दूतांनी त्यास धरून वरुण सभेत नेऊन अमृत शिंपून जिवंत करावे। त्याप्रमाणे वरुणपुत्र बंदी याने शेकडो ब्राह्मण समुद्रात नेले। त्यामुळे बाकीचे ब्राह्मण घरदार सोडून जिकडे वाट फुटेल तिकडे पळू लागले व ब्राह्मण स्त्रिया अगदी दीन झाल्या। त्या प्रसंगी असा एक विचित्र प्रकार झाला होता की उद्दालक ऋषीची मुलगी सुजाता ही कहोळ ऋषीला दिली होती। ती गरोदर असताना ज्यावेळी तिचा नवरा वेदध्यायन करण्यास बसत असे त्यावेळी त्याची काही चूक आढळल्यास तिच्या गर्भातून चुकीचा निर्देश होई व शुद्ध पाठ म्हटला जात असे। हे शब्द आपल्या बायकोच्या गर्भातून होतात असे कहोळास कळताच त्याने त्या गर्भाला तू 8 ठिकाणी वाकडा होशील असा शाप दिला आणि कहोळ तीर्थाटनास निघून गेला। वाटेत बंदीने त्यास घेरले व वादात जिंकून समुद्रात टाकले। पुढे सुजातेचे दिवस पूर्ण होताच 8 ठिकाणी वक्र म्हणजेच वाकडा असा मुलगा झाल्यामुळे त्याचे अष्टावक्र असे नाव ठेविले। त्या मुलाचे पालन पोषण शिक्षण वगैरे त्याच्या आईचा बाप उद्दालक याच्या घरी झाले। एके दिवशी अष्टावक्र उद्दालकाच्या मांडीवर बसला असता उद्दालकाचा पुत्र श्वेतकेत याने त्यास ढकलून देऊन म्हटले की माझ्या बापाच्या मांडीवर बसणारा तू कोण? जा तू आपल्या बापाच्या मांडीवर बैस। तेव्हा अष्टावक्राने आपल्या आईस माझा बाप कोठे आहे म्हणून विचारले। तेव्हा तिने बंदीचा सर्व वृत्तांत सांगून तुझ्या बापास त्यानेच वादामध्ये जिंकून समुद्रात नेऊन सोडले असे सांगितले। हे ऐकून अष्टावक्रास क्रोध आला। तो तात्काळ मिथिला नगरीस येऊन जनकराजाच्या महालाच्या दरवाजासमोर जाऊन बसला। तो काही केल्या तेथून हालेना। त्यास पाहण्यास पुष्कळ लोक जमले। राजा जनकही मृगयेस जातेवेळी तेथे आला। उभयंतांची दृष्टादृष्ट होताच अष्टावक्र जनकास क्रोधाने म्हणाला, अरे तू बंदीस पाठबळ देऊन हजारो ब्राह्मण विनाकारण मारविलेस। तू महापापी आहेस। इतक्यात बंदीही तेथे येऊन पोचला। त्याने येताच अष्टावक्रास म्हटले की चल वाट सोड। हे ऐकून अष्टावक्र क्रोधाने म्हणाला, मूर्खा तुला लज्जा वाटत नाही? रस्ता कोणी कोणाचा सोडावा हे तरी तुला ठाऊक आहे का? मी सर्वांगाने वाकडा, मला एक पाऊल देखील चालायलाही घटका लागते। तू चांगला धट्टाकट्टा आहेस तर तूच पलीकडून जा ना। नंतर जनकराजाने बंदीस व अष्टावक्रास पालखीत बसून मंदिरात नेले व मोठी सभा भरविली। त्यावेळी राजाने अष्टावक्राची पूजा केली तरी तो क्रोधाने म्हणाला, जनकराजा बंदीला मदत करून 14,000 ब्राह्मण बुडविलेस। हे तू महात पाप केलेस। हा अपवित्र वितंडवादी बंदी केवळ गाढव आहे। याने आज माझ्याशी वाद करावा, मग पाहतो तो कसा जय मिळवितो तो। याप्रमाणे अष्टावक्राचे भाषण ऐकून सर्व सभाजनास वाटू लागले की बंदीस
विद्येचा गर्व झाला आहे तो घालविण्याकरिता याला परमेश्वराने पाठविला आहे. नंतर अष्टावक्र बंदीस म्हणाला, तू काय पढला आहेस ते सांग. हे ऐकून बंदी म्हणाला, मला 6 शास्त्रे अगदी तोंडपाठ येत आहेत. तेव्हा अष्टावक्र म्हणाला, ही 6 शास्त्रे पूर्वीच्याच 6 ऋषींनी करून ठेवली आहेत, तर आता तू अधिक ते काय बोलणार. शेवटी उभयंतांचा सांख्यवाचक मोठा वाद झाला. त्यात अष्टवक्राने बंदीस अगदी निरुत्तर केले. त्यामुळे तो अष्टवक्राच्या पाया पडला. मग बंदीने समुद्रात नेलेल्या सर्व ब्राह्मणास पृथ्वीवर आणून सोडले. त्यामुळे त्या सर्व ब्राह्मणास फार समाधान वाटले व सर्वांनी अष्टवक्राच्या पायावर डोकी ठेवली. त्या ब्राह्मणापैकी जो जो त्यास नमस्कार करावयास येई त्यास अष्टावक्र प्रथम नाव विचारित असे. तेव्हा त्यातील एकाने आपले नाव कहाळ असे सांगितले. तेव्हा अष्टवक्राने त्यास साष्टांग नमस्कार केला व मी तुमचा पुत्र आहे असे सांगितले. त्यामुळे उभयंतांनाही आनंद झाला. मग अष्टवक्राचे अंग सरळ व्हावे अशा हेतूने त्याच्या बापाने त्यास मधुबाला नावाच्या नदीत स्नान करण्यास सांगितले. त्याप्रमाणे स्नान करताच नदीला त्या वेळेपासून समंगा हे नाव पडले. या अष्टवक्राच्या लहान वयात अतिशय ख्याती झाली. जनक राजास त्याचे कौतुक वाटले व आपल्या हातून पूर्वी झालेल्या पातकाबद्दल त्याला वाईट वाटले. त्याने अष्टावक्राला साष्टांग नमस्कार घालून मला आपला दास करा असे म्हटले. तेव्हा अष्टावक्राने त्यास ज्ञानाच्या पुष्कळ गोष्टी सांगितल्या व यापुढे तुला महाऋषी याज्ञवल्क उपदेश करतील त्याप्रमाणे तू वाग असे म्हणून अष्टावक्र पित्यासह आपल्या मातुस्त्रीस आनंदाने भेटला. तिलाही मुलाची कीर्ती ऐकून परमानंद झाला. येथे 26वा अध्याय समाप्त. श्री गणेशाय नमः. श्री पांडव प्रताप कथासार अध्याय 27वा. याज्ञवल्काचे वेदाध्ययन अधिकार आणि जनक राजास उपदेश. याज्ञवल्क मुनीने जनक राजास कसे बसे ज्ञान सांगितले ही कथा ऐकण्याची इच्छा धर्माने दाखविल्यावरून लोमेश ऋषीने त्यास सांगितले. जनकास संतती नसल्यामुळे त्याने अनेक प्रकारचे पुण्यमार्ग केले. एकेवेळी त्यास एका ब्राह्मणाने सांगितले की जर तुझ्या मस्तकावर याज्ञवल्क मुनीच्या अक्षता पडतील तर तुला खास संतती होईल. याज्ञवल्क महा अध्यात्मज्ञानी ब्राह्मण तो आपला गुरु उर्ध्वरेता याचकडे अध्ययन करीत होता. मग जनक राजाने उर्ध्वरेता याचकडे जाऊन त्यास साष्टांग नमस्कार करून आपला हेतू कळविला. तेव्हा उर्ध्वरेता म्हणाला, माझ्या सर्व शिष्यास तू आपल्या घरी आळीपाळीने भोजनास आमंत्रण दे, म्हणजे याज्ञवल्कही एके दिवशी येईल त्यावेळी अनायासेच त्याच्या मंत्राक्षता तुझ्या मस्तकी पडतील. मग राजाने सर्व शिष्यास आमंत्रण दिले. त्याचप्रमाणे जनकाकडे नित्य एक एक शिष्य जेवून मंत्राक्षता देऊन जाई. एके दिवशी जनकाकडे याज्ञवल्क आला, परंतु त्यावेळी राजा कोठे मुरगयास गेल्यामुळे त्याच्या दृष्टीस पडला नाही व राजाची बायकोही अस्पर्श होती. म्हणून भोजन झाल्यावर याज्ञवल्काने आपल्या अक्षता राजाच्या निजण्याच्या पलंगावर टाकिल्या व तो निघून गेला. याज्ञवल्काच्या मंत्रप्रभावाने तेथे असा चमत्कार झाला की त्या पलंगाच्या सुकलेल्या लाकडालाही हिरवीगार नूतन पालवी फुटली. राजा परत आल्यावर त्याला हा प्रकार दृष्टीस पडला. त्यामुळे त्यास फार वाईट वाटले. मग तो खिन्न होऊन पुन्हा उर्ध्वरेता याचकडे गेला व झालेले सर्व वर्तमान त्यास सांगितले. तेव्हा तो ऋषी म्हणाला, नशीब तुझे, आता पुन्हा तो तुझ्या घरी येणार नाही. त्यामुळे जनक राजा फार कष्टी होऊन परत घरी गेला. याज्ञवल्का हा एकाच गुरुजवळ सर्व विद्या शिकला नाही. ज्या विषयात त्याची ख्याती असेल त्याच्याजवळ तो विषय याज्ञवल्क शिकला. सांप्रतचा त्याचा गुरु उर्ध्वरेता हा कर्मकांडात प्रवीण, पण अध्यात्मज्ञान त्यास फार अवगत नव्हते. त्यामुळे याज्ञवल्क्याने अध्यात्मज्ञानासंबंधी काही प्रश्न विचारल्यास गुरु त्याने चांगल्या प्रकारे समजाविले जात नसत. त्यामुळे गुरुस त्याचा फार त्रास होई. एकेकाळी त्याच्या गुरुच्या हातून विधियुक्त वाचरण न घडल्यामुळे त्याने प्रायश्चित्त घेण्याचे आरंभिले. पण तो वृद्ध झाला असल्यामुळे त्या शिष्यास प्रायश्चित्त घेण्यास सांगून त्याचे फळ मला द्या म्हणून सांगितले. त्यावेळी याज्ञवल्क म्हणाला, ही सर्व मुले अनाधिकारी असून मी एकटा प्रायश्चित्तास योग्य आहे. हे त्यांचे गर्वाचे भाषण गुरुला सहन झाले नाही. तेव्हा गुरु म्हणाला, तुला फार विद्याभिमान झाला आहे, तस्मात मला असा अभिमानी शिष्य मला नको आहे. मी दिलेली विद्या ही परत कर. हे ऐकून याज्ञवल्क्यास क्रोध आला व त्या गुरुजवळ शिकलेली सर्व विद्या इंगळ्याच्या रूपाने तोंडातून ओकली. ते इंगळे गुरुने तित्तिरी पक्षाच्या रूपाने भक्षण केले. त्यावरून पुढे तैतिरीय शाखा उत्पन्न झाली. मग याज्ञवल्काने तेथून निघून सूर्याची तपश्चर्या केली व त्यापासून तो सर्व विद्या शिकला. तेने करून अध्ययन
तप ज्ञान यात त्याची कीर्ती फारच होऊन गेली. हे त्याच्या इतर गुरुबंधू सहन न होऊन ते त्याची निंदा करू लागले. याज्ञवल्क्याच्या मंत्राक्षता न मिळाल्यामुळे जनक राजा तळमळ करीत घरी गेला होता. त्याला एक अध्यात्मज्ञानाचे व दुसरे संततीचे वेड लागले होते. त्यामुळे त्याने यज्ञ करण्याच्या निमित्ताने पुष्कळ ऋषीस निमंत्रणे दिली. त्याप्रमाणे याज्ञवल्क्यासही बोलाविले. जनकाच्या मनात याज्ञवल्क्याची प्रीती संपदावी असे असल्यामुळे त्याने अशी युक्ती केली की वासरासह सोन्याच्या 1000 गायी करून त्यापुढे मांडून म्हटले की जो कोणी या ऋषीमध्ये खरा ब्रह्मवेत्ता असेल त्याने या गायी घेऊन जाव्या. हे ऐकून कोणीच ब्राह्मण पुढे येईना. त्यावेळी या याज्ञवल्क्याने त्या सर्व गायी अलंकार व दक्षिणेसह आपल्या एका शिष्यास नेण्याविषयी सांगितले. तेणेकरून त्याचा व इतर ऋषींचा पुष्कळ वाद झाला. तो वाद करीत असताना याज्ञवल्क्याने राजाला बरेच ज्ञान दिले. त्याचा गलबला चालला आहे. तोच गार्गी या नावाची एक महाब्रह्मवेत्ती स्त्री येऊन पोचली. तिने जनकापासून काय प्रकार आहे हे समजून घेऊन म्हटले की या गायी जो जिवंत करील त्याने त्या घेऊन जाव्या. ती महाज्ञानी आहे हे सर्वांस ठाऊक होते. मग याज्ञवल्क्याने त्या गायी सजीव केल्या. पुढे त्याचा व तिचा थोडा वादविवादही झाला. त्यात ती हरली. याप्रमाणे त्यावेळी याज्ञवल्क्याची चोहोकडे कीर्ती झाली व जनकाचाही थोडा बहुत हेतू साधला. मग यज्ञ वगैरे आटोपून सर्व जिकडे तिकडे गेल्यावर जनकाने याज्ञवल्क्याच्या पायावर डोके ठेवले व म्हटले, मला हे राज्य वगैरे काही नको. मला जन्ममरणापासून मुक्त होण्याचा मार्ग दाखवा. हे ऐकून याज्ञवल्क्याने सुमारे 12 वर्षे जनकराजाची पूर्ण कसोटी पाहून त्यास सर्व वेदांत ज्ञान शिकविले. त्यावेळेपासून जनकास विदेही राजऋषी असे नाव पडले. जनक राजा याज्ञवल्क्याच्या आज्ञेवरून आपल्या राज्याचाही कारभार पाहत असे. येथे अध्याय 27 समाप्त.